सीजेपीच्या अभिजित दिपकेंचं दिल्लीमध्ये पुन्हा धरणे आंदोलन। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही, दिपके आंदोलनावर ठाम। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये 118 पेक्षा अधिक पोलीस आणि 60 आंदोलक जखमी। 15 ते 20 शासकीय वाहनांची तोडफोड आणि सार्वजनिक मालमत्तेची हानी। रितेश जिनिलियाचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा। आम्ही आमच्या युवकांसोबत उभे, विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेलाच पाहिजे। रितेश आणि जिनिलियाची प्रतिक्रिया। आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी घेतली JP नड्डा यांची भेट। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचं पत्र नड्डांकडे सुपूर्द। राजीनामा घेईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची सौरव दास यांची माहिती। सीजेपीच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाल्याची केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची माहिती। आंदोलन मागे घेण्याचं नड्डांनी केलं आवाहन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा धर्मेंद्र प्रधान यांच्यात 3.5 तास बैठक। सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याची माहिती। सरकार प्रधान यांचा राजीनामा घेणार का याकडे लक्ष। मोदी भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण विरोधी पंतप्रधान। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका। पंतप्रधान अपयशी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही घेऊ शकत नसल्याचा राहुल गांधींचा घणाघात। राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा जोर कायम। मुंबई, ठाणे, रायगडला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। कोकण घाटमाथ्यावरही पाऊस बरसणार। मुंबई लोकलमधील जीवघेण्या प्रवासाचा धक्कादायक व्हिडिओ। दिवा CSMT लोकलमध्ये महिलेला दरवाजाला लटकून प्रवास केल्याचा व्हिडिओ व्हायरल।